नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी 2025 पूर्व परीक्षा पेपर विश्लेषण सेशनमध्ये. मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण पेपर अवघड आला तर आपण कसं पेपरला डील केलं पाहिजे, पेपर सोपा आल्यानंतर पेपरला कसं डील केलं पाहिजे आणि क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 20 आपण काल डिस्कस केले. तर मित्रांनो, कालच्याबद्दल बऱ्यापैकी आपण 20 मिनिटं सुरुवातीचे आपण ह्याच्या वेळ घालवला होता की पेपरचा आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे, पेपरच्या दिवशी आपण नेमकं काय केलं पाहिजे, 1 तासामध्ये आपण कसं बिहेव केलं पाहिजे, पेपरमध्ये आपली मानसिकता कशी असली पाहिजे, याबद्दल आपण थोडंफार डिस्कस केलं. मित्रांनो, तुम्हाला आणखी सांगतो, जर तुम्हाला आणखी याबद्दल माहिती हवी असेल तर आपलं जे लेक्चर आहे एक्झाम माइंडसेट लेक्चर, परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं, ते आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. ते लेक्चर तुम्ही एक्झामच्या 1-2 दिवस अगोदर नक्की पाहून जा. आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला एक नोट म्हणजे सांगायची आहे इथे, म्हणजे एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे की मी तुम्हाला जे लॉजिक सांगत आहे, जुन्या मुलांना हे लॉजिक खूप चांगल्या प्रकारे समजलं आहे, पण नवीन मुलांना हे लॉजिक थोडंफार प्रमाणात कमी जास्त प्रमाणात हे समजलं असेल. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे हे लॉजिक वापरत आहात ते लॉजिक सगळ्यात शेवटी वापरा. प्रश्न सोडत असताना सगळ्यात शेवटी वापरा. पहिल्यांदा प्रश्न सॉल्व करत असताना पहिल्यांदा तुम्ही काय केलं पाहिजे, माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व केला पाहिजे. तुम्हाला जी माहिती आहे तुमच्याकडे त्या आधारे तुम्ही प्रश्न सॉल्व केला पाहिजे. आणि त्या आधारे जर प्रश्न नाही सुटला तर माहितीच्या आधारे तयार जे होत आहे, जे लॉजिक तयार होतं त्यानुसार तुम्ही प्रश्न सॉल्व केला पाहिजे. आणि माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार ही प्रश्न सुटत नसेल मग तेव्हा तुम्ही कोणतं पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरलं पाहिजे. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे मोठाले वाक्य बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर, कंसातील वाक्य बरोबर, हे ज्या किंवा 2 पर्यायामध्ये काहीतरी सारखेपणा दिसतोय, मग 2 पर्यायामध्ये तुम्हाला सांगितलं 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर 2 ला घेऊन चला, 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 ला घेऊन चला. हे जे लॉजिक आहेत तुम्ही हे पेपर क्वेश्चन सॉल्व करत असताना पहिल्यांदा नाही वापरायचे, तर लास्टच्या ऑप्शनमधून हे वापरायचे आहेत. आणि 100 पैकी 100 क्वेश्चनला लॉजिक वापरायचं नाही. तुम्ही म्हणताल की अरे लॉजिक काही खूप प्रश्न सुटत आहेत, मग 100च्या 100 क्वेश्चनला मी बघतो प्रश्न सुटत आहेत का. मित्रांनो, जर लॉजिकवरती जर रिझल्ट येत असते तर काय म्हणतोय, लॉजिकवरती जर रिझल्ट येत असतील तर इतिहास भूगोलच्या इंटिग्रेटेड बॅचेस नसते चालल्या किंवा आपल्या वेगवेगळ्या विषयांच्या सब्जेक्ट वाईज बॅचेस नसते चालल्या. पेपर विश्लेषण म्हणजे बाकी मला सांगा ना, एवढा मोठमोठ्या ठोकळे आपण कशाला वाचले असते. नुसते विश्लेषणाचे पुस्तक आले असते, विश्लेषणाच्या बॅचेस आले असते आणि तुम्ही डेप्युटी कलेक्टर, STI, PSO, PSI झाले असते. असं आहे का? नाही. तर मी तुम्हाला काय म्हणतोय, लॉजिक महत्त्वाचं आहे, पण लॉजिक कधी सगळ्यात शेवटी जेव्हा तुमचा अभ्यास माहिती किंवा अभ्यास जिथं बंद होतो तिथं तिथून पुढं तुमचं लॉजिक तयार असलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही बघितलं असाल की बरेच जण काही शिक्षक आहेत ते बऱ्यापैकी लॉजिकचे बॅचेस घेतात, मी जसं घेतो तसे ते पण घेत आहेत. तर त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलच्या कमेंट खाली यूट्यूबचे जे लेक्चर असतात त्या लेक्चरच्या खाली कमेंट असतात की सर तुमचं लॉजिक वापरून माझं नुकसान झालं, तुमच्या लॉजिकमुळे माझा पेपर खराब गेला. अरे मित्रांनो, तुम्ही लॉजिक जे आहेत, आता मी तर माझ्या बॅचमध्ये हे सगळ्या सांगतो की बाबा लॉजिक हे सगळ्यात शेवटी वापरायचं, पहिल्यांदा वापरायचं नाही. जेव्हा तुमचा प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारे प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार सुटत नाही, त्यावेळेस तुम्ही शेवटी हा ऑप्शन निवडायचा असतो. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, तुम्हाला मी सांगतो की कसं आहे तिथं की लॉजिकनुसार तिथं कंसातलं उत्तर जर तुम्ही बरोबर टिक केलं असतं तर चुकलं असतं, पण माहितीच्या आधारे तो प्रश्न सुटत असताना कशाला लॉजिकवर सुटता. म्हणजे एखादा प्रश्न जर माहितीच्या आधारे सुटत आहे, तुम्हाला माहिती आहे, मग तिथं लॉजिक लावण्याचं काय पॉईंट आहे का? नाही ना. त्यामुळे तुम्हाला सांगतो की लॉजिक हे काय वापरायचं, सगळ्यात शेवटी वापरायचं. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ नाही घालवता क्वेश्चन डिस्कशनला चालू करूयात. आजचा पहिला क्वेश्चन आहे आपल्याला इकॉनॉमिक्सचा 21 नंबरचा. बघूयात, पुढील विधाने विचारात घ्या. मित्रांनो, करंट इकॉनॉमिक्सचं जे सध्या ट्रेंड चालू आहे, थोडं कन्सेप्च्युअल, थोडं पारंपरिक फॅक्च्युअल आणि जे करंटच्या दृष्टीने किंवा इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टीने किंवा बजेटच्या दृष्टीने आपल्याला क्वेश्चन आलेले दिसतील. त्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना थोडाफार तुम्ही इकॉनॉमिक सर्वे पण पाहायला पाहिजे, बजेट पण पाहिलं पाहिजे आणि जेवढ्या आर्थिक घडामोडी होतात त्या तुम्ही पाहिल्या पाहिजेत. आणि ज्या महत्त्वाच्या ज्या स्कीम आहेत त्या जास्तीत जास्त चर्चेले जातात, जास्तीत जास्त जी जो गव्हर्नमेंट करून उल्लेख केला जातो त्या स्कीमचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पंतप्रधान आपली जनधन योजना जी आहे, बरोबर आहे, जनधन योजना किती चर्चेली गेली त्याच्यावर नेहमी प्रश्न आले. मुद्रा योजना किती वेळा चर्चेली गेली, गव्हर्नमेंटकडून जास्त बोलण्यात आलं, मुद्रा योजनेवर प्रश्न आले. स्टँडअप इंडिया ह्याच्यावर प्रश्न आले. मेक इन इंडिया जास्त चर्चेमध्ये होती, त्यावर प्रश्न आले. आता आपल्याला मेक इन इंडियावर प्रश्न आहे 22 नंबरचा. मग तुम्हाला योजना कोणत्या करायच्या ते पण तुम्हाला कळलं पाहिजे आणि कोणत्या योजना करायचं
कशा करायच्या, काय त्यांच्याचं कसं अभ्यास करायचा हे कधी कळतं, जेव्हा तुम्ही PY21 बघता तेव्हा. त्यामुळे म्हणतोय 21चा ठोका खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस करा. त्यानंतर तुम्हाला नेमकी आयोगाची भाषा काय, आयोगाचं लॉजिक काय आणि आपल्या नोट्स कशा तयार असले पाहिजे किंवा मोठमोठे संदर्भ बुक किंवा स्टेट बोर्ड कसे वाचले पाहिजे हे तुम्हाला कळलं. ठीक आहे. तर 21 नंबरचा क्वेश्चन बघू. पुढील विधाने विचारात घ्या. पहिला ऑप्शन आहे अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. तर अटल इनोव्हेशन मिशन गव्हर्नमेंटच्या जे महत्त्वाचे मॅगझिन होते किंवा न्यूजपेपरलाही तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस हे लॉन्च झालं त्यावेळेस खूप त्याची चर्चा झाली होती. त्या संदर्भानं आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आयोग कोड म्हणजे जे जास्तीत जास्त गव्हर्नमेंटच्या पॉलिसी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त काय म्हणतात पब्लिक ओरिएंटेड असतात, त्या पॉलिसीवर प्रश्न विचारलेले दिसतील. तर लक्षात ठेवा अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. दोन स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. तर मित्रांनो हे मला माहीत होतं म्हणून मी बरोबर केलं, पण काही जणांना जर माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं, थोडं लॉजिकनं प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. बघा अटल इनोव्हेशन मिशन आणि हे काय दुसरं आहे एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. तर लक्ष द्या इनोव्हेशन म्हणजे काय मित्रांनो, इनोव्हेशन म्हणजे नवनिर्माण करणं आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण काय आहे नवनिर्माण. मग इथे इनोव्हेशन आहे इथे इनोव्हेशन आहे, मग तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे की हे दुसरा पहिला पर्याय बरोबर आहे आणि दुसरा ही पर्याय तुमचा बरोबर आहे. मग दोघीकडे तुम्हाला काय दिसतंय, सारखं दिसतंय. मग हे पर्याय बरोबर असू शकतं, हे तुम्हाला थोडंफार लॉजिक तयार होतं. ह्या कॉमन सेन्सवरती तुम्ही ह्याला दोन्हीला बरोबर घेऊन जाऊ शकता. किंवा तुम्हाला म्हणलं होतं की जुन्या मुलांना माहीत आहे की बऱ्याच वेळा काय करा तुम्ही प्रश्न मराठीमध्ये वाचत असताना इंग्लिशमध्येही वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की तिथेही तुम्हाला काहीतरी क्ल्यू भेटतो. हे बघा कसं आहे की अटल इनोव्हेशन मिशन इज अन इनिशिएटिव्ह ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बी आहे एम म्हणजे एम इज अ इन्स्ट्रुमेंटल इन इस्टॅब्लिशिंग इकोसिस्टम ऑफ इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप. इनोव्हेशन हे बघा इथं इनोव्हेशन म्हणजे काय, हे कॉमन सेन्स लागतं की दोन्ही वाक्य एकमेकाला पूरक आहेत म्हणजे काय, हे दोन्ही बरोबर असणार. किंवा याच्यानंतरचं दुसरं लॉजिक आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक. तुम्हाला काय म्हणलो, तुम्हाला काहीच माहीत नसता, तुम्हाला काय एखादी गोष्ट माहीतच नाही तर ती गोष्ट तुम्हाला चुकवण्याचा अधिकारच नाही, ती गोष्ट चूक आहे असं म्हणण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही काय करायचं, बरोबर घेऊन चालायचं. मग बरोबर घेऊन गेलं तर अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे, बरोबर घेऊन चालायचं. आणि एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे, बरोबर आहे. ए बी दोन्ही बरोबर घेऊन चालायचं आणि आपल्या इन्फॉर्मेशन आधारितही आपला प्रश्न सुटतो. आणि इन्फॉर्मेशन जर माहीत असेल तर पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार ही प्रश्न सुटतो. ऑप्शन नंबर 3. नंतर बघा आपल्याला भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. काय विचारलंय, भारतीय आर्थिक सर्वेक्षण किंवा पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. पहिलं काय आहे पोलाद, दुसरा आहे व्यायामशाळा उपकरणे, तिसरा आहे खेळणे आणि मत्स्यपालन. आता पोलाद उद्योग आपल्याला लक्षात येईल कॉमन सेन्सवरती, पोलाद उद्योग असू शकतो मेक इन इंडियामध्ये. व्यायामशाळा उपकरणे म्हणजे काय, लक्षात ठेवा जिम इक्विपमेंट म्हणजे आपले जिम मधले जे साहित्य असतं ते पण मेक इन इंडिया अंतर्गत असू शकतं, हे आपल्याला कळतं कॉमन सेन्सवरती. खेळणी पण आपल्या मेक इन इंडिया अंतर्गत आपण तयार केलेल्या आहेत हे आपल्याला कळतं. पण ऑप्शन नंबर 4 जो आहे मत्स्यपालन, की ज्याला म्हणतात फिशरीज. आता हे मत्स्यपालन जे आहे हे कसं आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे, बरोबर आहे. ॲग्रिकल्चर आणि संलग्न क्षेत्र काय आपण म्हणतो ना, कृषी आणि संलग्न क्षेत्राचा भाग आहे. मग इथे थोडंफार कन्फ्यूज होईल की अरे कृषी आणि संलग्न क्षेत्राचा जो पार्ट आहे मत्स्यपालन तो मेक इन इंडिया अंतर्गत येऊ शकतो का, थोडं कन्फ्यूज होऊ शकतं मित्रांनो. पण मित्रांनो ह्याच्यामध्ये काय विचारलंय, मेक इन इंडिया अंतर्गत उपक्षेत्र सब सेक्टर विचारले, सब सेक्टर बरोबर आहे. जसं आपला कृषी आणि संलग्न क्षेत्र असतात, कृषी म्हणजे आपलं जे ॲग्रिकल्चर आणि संलग्न क्षेत्र म्हणजे मासेमारी असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा हे जे आहेत ते काय तर संलग्न क्षेत्र आहेत. उपक्षेत्रामध्ये मग मत्स्यपालन येतंय का नाही हे तुम्ही वाचलेलं नसेल, ज्याला माहीत असेल ते ऑल ऑफ ते बरोबर घेऊन जातील. पण असं वाटेल की काही मुलांना की बाबा हे मत्स्यपालन नसू शकतं, मग मुलं काय करतील ABC टिक करतील. पण मित्रांनो मत्स्यपालन तुम्ही वाचलेलं नाही किंवा हे नाही तर कशाला तुम्ही चुकवता, तुम्हाला माहितीच नाही ना, तुम्हाला माहीत असेल तुम्ही चुकवण्याचा अधिकार नाही. त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, तुम्ही ऑल ऑफ दी बरोबर म्हणजे सगळे ऑप्शन बरोबर घेऊन चालायचं ABCD आणि हे ऑल ऑफ दी अबोव हे काय उत्तर बरोबर येत आहे. तुम्हाला काय कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार काही उत्तर बरोबर येऊ शकतात आणि काही चुकू पण शकतात. पण माझं म्हणणं आहे काहीतरी वेगळं, काहीतरी तुक्के मारण्यापेक्षा सलग A किंवा BBB CCC DDD गोल करण्यापेक्षा काहीतरी लॉजिक लावून काहीतरी क्ल्यू त्यामध्ये सापडून उत्तर देण्यात काय आहे अर्थ आहे. तर 10 पैकी 5 तर बरोबर येतीलच ना,
हां, काय हरकत नाही ना. मग त्यामुळे म्हणतोय पेपर सेट बेसला लॉजिकनुसार तुमचे काही क्वेश्चन चुकतीलही आणि काही बरोबर पण येतील, पण फायदा आपला आहे एवढं नक्की सांगतो तुम्हाला. तर आलं हे उत्तर बरोबर. नंतर आहे केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे विचारलंय. तर मित्रांनो इथे विचारलंय की केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे हे विचारलेलं आहे. तर इथे बघा तुम्हाला ती जाणवल 19%, 23%, 22% आणि 17%. तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की आकडेवारी जर आली तर आकडेवारी काय करायची, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची किंवा चढत्या क्रमाने लावायची आणि चढत्या क्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो आकडा आहे तो काय करायचा, आपला उत्तर म्हणून टिक करायचा. म्हणजे जर बघितलं त्याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये जर लावलं की 17 हे पहिल्यांदा येत आहे, 17 नंतर काय येणार आहे 19 येणार आहे, 19 नंतर काय येणार आहे 22 येणार आहे आणि 22 नंतर काय येणार आहे 23. ही काय झालं, चढत्या क्रमाने आपण लावलं आणि चढत्या क्रमाने जर लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो अंक आहे तो काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे पेपर सेट बेस लॉजिकनुसार. तर बघूयात उत्तर आहे का. 19 क्रमांक कुठे आहे तर 1 नंबरला, मग 1 आहे आपलं उत्तर आहे. पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर निघत आहे मित्रांनो. असाच एक पूर्ण प्रश्न आहे पण तो पेपर सेट बेस लॉजिकनुसार चुकतोय, पण हा पेपर सेट बेस लॉजिकनुसार बरोबर येते. 2 प्रश्न सोडवले, 1 बरोबर आला 1 चुकला, काय हरकत आहे. हां, काहीच माहीत नसताना आपण उत्तर काढलेलं आहे. तर 19% लक्षात ठेवा. नंतर आहे 19 जुलै 1969 रोजी 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर लक्षात ठेवा 1969ला किती 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर खूप वेळा विचारून झालेला प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये काही विशेष नाही, सिंपल क्वेश्चन आहे. इथं लॉजिक बिजिक वापरायची सुद्धा गरज नाही कारण की सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. हां, तर दुसरा आपण बघू. नंतर आहे योग्य जोड्या जुळवा. बँकिंग नियंत्रण कायदा, बँक राष्ट्रीयकरण 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि शाखा विस्तार ही काय आहेत, एका साईडचे हे आहेत आपल्या काय ऑप्शन आहेत. दुसऱ्या साईडला बघू सामाजिक उद्देश 12 मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार आणि ठेवींचे अधिक संकलन. मित्रांनो शांत डोक्याने विचार करायचा. तिसरा ऑप्शन बघा 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील मध्ये किती बँका आहेत ते विचारलं आहे. मग बँका किती आहेत त्याचा अर्थ तिथं नंबर आला पाहिजे. नंबर एकाच ठिकाणी आहे लक्षात ठेवा मित्रांनो 12. मग सीचं उत्तर काय असलं पाहिजे 2. सीचं उत्तर 2 एकाच ठिकाणी आहे इथं. मग ऑप्शन काय आला पाहिजे आपलं उत्तर बरोबर 3 आला पाहिजे. मित्रांनो असं हे जे ट्रिक्स टेक्निक्स लॉजिक्स आणि जे आपलं जे डोकं फास्ट चालतं ना इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित प्रश्न सोडवण्याचं ते केव्हा चालतं तर डोकं शांत असेल तेव्हा. त्यामुळे 1 तासामध्ये जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. तर लक्षात ठेवा. मग बँकिंग नियंत्रण कायद्यासाठी आला होता मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार. बँक राष्ट्रीयकरण कायसाठी होतं सामाजिक उद्देशासाठी होतं. आणि 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती होत्या 12 होत्या मित्रांनो. आणि शाखा विस्तार ठेवींचे अधिक संकलन लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण हे उत्तर काढलं. नंतर बघा आता हा क्वेश्चन आहे बघा 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. तर मित्रांनो जर असं पॉईंटमध्ये जर काही आकडेवारी दिली तर ती आकडेवारी बरोबर आहे म्हणून पकडून जायचं. कारण की बऱ्याच वेळा असं झालं की पॉईंटमध्ये जी आकडेवारी दिली असती ती काय असती बरोबर असते. त्याला बरोबर घेऊन जाऊन 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. आणि भारतात ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. तर लक्षात घ्या भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होते. मित्रांनो पहिलं स्टेटमेंट आपल्याला वाटलं होतं बरोबर आहे कारण की आपलं पॉईंटमध्ये होतं. दुसरं स्टेटमेंट आपल्याला माहीत नाही वाचलेलं नाही की ज्वारीचे उत्पादन वगळता तृणधान्याची उत्पादकता जी आहे इथिओपियापेक्षा जास्त होती कमी ते आपल्याला माहीत नाही. बरोबर आहे. पण मित्रांनो आपल्याला माहित नाही तर आपण चुकवण्याचा काही अधिकार नाही. मग त्या पेपर सेट बेस लॉजिकनुसार तुम्ही काय करायचं ह्यालाही बरोबर घेऊन जायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे ए आणि बी योग्य असलं पाहिजे. आणि आपल्या पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर चुकत आहे मित्रांनो. तर उत्तर काय आहे केवळ ए योग्य आहे. म्हणजे केवळ ए योग्य आहे. किती आहे 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. हे योग्य आहे. बरोबर. तुम्हाला काय म्हणतो पॉईंट मधले काय असतात बरोबर असतात बऱ्यापैकी उत्तर पॉईंट मध्ये आकडे दिलेले.
तिथं बरोबर आहे, पण बद्दल आपल्याला माहित नव्हतं. पण मी तुम्हाला काय म्हणलं, दुसरं लॉजिक आपलं जे लॉजिक आहे की बाबा आपल्याला काहीच माहित नाही तर चुकवण्याचा अधिकार नाही, हे बरोबर वाटत होतं कारण की पॉईंटमध्ये आकडा आहे. मग बीला आपण बरोबर घेऊन गेलो, आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला चुकवण्याचा अधिकार नाही, मग आम्ही बरोबर घेऊन गेलो, तर आमचं ए आणि बी दोन्ही योग्य पकडलं होतं, तर ते चुकीचं आहे पेपर सेट बेस लॉजिकनुसार. मित्रांनो इथं क्वेश्चन चुकला आहे, पण मागे 1-2 क्वेश्चन आपले बरोबर आलेले आहेत. त्यामुळे पेपर सेट बेस लॉजिक लास्ट मोमेंटला वापरायचं. 10 क्वेश्चन सोडवले तर 5 बरोबर येतील, 5 चुकतील, काही टेन्शन नाही. तशा केवळ ए योग्य, ब चुकीचं आहे. मग काय आहे, भारतात ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथेपेक्षा जास्त होती का, तर नाही. काय होती, कमी होती. काय होती, कमी होती, असं पाहिजे होतं. जोड्या लावा. कलम 112, कलम 151, कलम 267, कलम 280. बऱ्याच जणाला कलम 112 माहीत असतं, कलम 280 माहीत असतं, कलम 151 आणि कलम 267 माहीत नसतं, बरोबर आहे. मग कलम 280 सगळ्याला माहिती काय आहे, वित्त आयोग आहे. कलम 280 वित्त आयोग आहे. म्हणजे डचं काय 4 असं पाहिजे, आणि डचं तर काय 4 कुठं आहे, एकाच ऑप्शनमध्ये आहे. डचं 4 कुठं आहे, एकाच ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन कोणत्या, दुसऱ्या पर्यायामध्ये. बघू 112 काय आहे, वार्षिक वित्तीय माहिती किंवा विवरण, त्याला काय म्हणतात, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, त्याला आपण काय म्हणतो, बजेट म्हणतो. 151 लेखा अहवाल. 267 म्हणजे काय, आकस्मिकता निधी. आणि 280 काय, वित्त आयोग. त्या 280 वरून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकतात. सिंपल आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये विशेष काय नाही. इतके फास्ट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे एक्झामच्या दिवशी. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफळक डॅशबोर्ड आंतरराष्ट्रीय डॅशमध्ये सुरू करण्यात आला. काय विचारलंय, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफळक डॅशबोर्ड आंतरदृष्टीमध्ये सुरू करण्यात आला. जून 2021 मध्ये, जून 2022 मध्ये, जून 23 मध्ये, जून 24 मध्ये. मी काय म्हणलो होतो, आकडेवारी आल्यानंतर काय करायची, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची. मग जून सगळ्यामध्ये कॉमन आहे, जून कॉमन आहे, जून कॉमन आहे, जून कॉमन आहे. त्यामुळे ह्याचा काही विषय नाही. 21 नंतर 22, 22 नंतर 23, 23 नंतर 24. काय म्हणलं, 21 नंतर 22, 22 नंतर 23, 23 नंतर 24 आहे. असेंडिंग ऑर्डरमध्ये हे आकडे ॲज इट इज आहेत, 21, 22, 23, 24. असेंडिंग ऑर्डरमध्ये चढत्या क्रमाने आकडेवारी लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा येतो ते आपलं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. नंतर 2022 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे चुकत आहे, चुकू द्या, काय अडचण नाही. ह्याचं उत्तर काय आहे, जून 2023 आहे. आणि प्रश्न काय विचारला आहे, आरबीआयच्या संदर्भात. म्हणजे करंट अफेअर वाचत असताना तुम्ही आरबीआयचे महत्त्वाचे जे पॉलिसी आहेत, आरबीआयचे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि आरबीआयचे महत्त्वाचे पोर्टल्स कोणते आहेत ते आपण बघून गेलं पाहिजे, कारण की आरबीआय आपल्याला सिलेबसचा पार्ट आहे. ठीक आहे. आयोगाने असंच काही कुठलंही उचलून टाकलेलं नाही. तर राजकोषीय तूट म्हणजे काय, आता आधी राजकोषीय तूट म्हणजे काय, सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. दुसरं आहे भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक, आणि महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. तर इथं बघा राजकोषीय तूट म्हणजे काय, लक्ष खालचं बघा, महसुली खर्च व महसुली उत्पन्न. आपल्याला माहिती आहे महसुली खर्च व महसुली उत्पन्नाला काय म्हणतात, महसुली तूट म्हणतात. काय म्हणतात, महसुली तूट म्हणतात. काय म्हणतात, महसुली तूट म्हणतात. सी काय उत्तर नसायला पाहिजे. नंतर आहे भांडवली खर्च आणि काय, भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न. इथं काय पाहिजे, यातील फरक. तर इथं काय आहे, भांडवली खर्च, आणि इथं काय पाहिजे होतं, भांडवली काय पाहिजे, भांडवली खर्च आणि भांडवली जमा किंवा भांडवली उत्पन्न, त्याला म्हणतात भांडवली तूट म्हणतात. भांडवली तूट म्हणजे दुसरं पण काय मित्रांनो चुकीचं आहे. तर हे काय बरोबर नाही, दोन्ही स्टेटमेंट काय चुकीचे आहेत. आणि जे पहिलं आहे सरकारी कर्ज वगळता सरकारचे एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक, आपल्याला सगळं सिंपल आहे. बऱ्याच वेळा पीआयक्यूचा बेस असलेला हा प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे, 1. ह्याच्यामध्ये काही विशेष तुम्हाला असं इंटेलेक्चरची किंवा बौद्धिक पातळीची गरज नाही. तर लक्षात, राजकोषीय तूट म्हणजे सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक असतो. नंतर आहे खालीपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. राज्यसेवामुखी परीक्षेला बऱ्याच वेळा हा क्वेश्चन येऊन गेलेला आणि वेगवेगळ्या प्री आणि मेन्सला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. 2 साधनं असतात, गुणात्मक साधने आणि संख्यात्मक साधने. आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे, संख्यात्मक साधनाबद्दल विचारलेलं आहे. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. रेपो रेट, पत अधिकृतता योजना, खुल्या बाजारातील खरेदी विक्री. तर तुम्हाला एक माहीत असेल की बाबा रेपो रेट आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे काय आहेत, काय संख्यात्मक साधने आहेत. हे सिंपल आहे मित्रांनो. म्हणजे काय आहे, बी आणि डी ह्याचं उत्तर असलं पाहिजे. आणि ते बाकीचे जे आहेत, विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. आणि ड काय, खुल्या बाजारात काय, सी काय आहे, पत अधिकृतता योजना. म्हणजे रेपो रेट
रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन, त्याला काय म्हणतात खुल्या बाजारातील खरेदी विक्री. बी आणि डी काय तर लक्षात ठेवा आपले संख्यात्मक साधने आहेत आणि उरलेले जे ए आणि सी जे आहेत ते काय तर गुणात्मक साधने आहेत. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. आणि सी काय पत अधिकृतता योजना, हे काय आपले गुणात्मक साधने आहेत. मग संख्यात्मक साधने कोण आहे, रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन. सिंपल क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. बरेच प्रत्येक गोष्ट लॉजिकनी सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. माहिती आहे ना कशाला लॉजिक वापरता, सिंपल आहे. बरोबर आहे, तुम्हाला जाणवलं असेल कालपासून मी काही प्रश्न माहितीच्या आधारे सोडत आहे, काही प्रश्न माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकवरनं सोडत आहे आणि काही प्रश्न मी पेपर सेट बेस लॉजिकनं सोडत आहे. आणि त्यानंतर आपला स्कोअर किती आला होता 52.25 52.50 समथिंग येत होता ना. 62 बरोबर आले, 38 चुकत आहेत. ते बरोबर आहे, प्रूफ करून दाखवत आहे तुम्हाला. शेवटपर्यंत सगळं प्रूफ करून दाखवणार आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, झाला 30 नंबरचा क्वेश्चन पाहिला. नंतर आपल्याला बघायचं आहे 31 नंबरचा क्वेश्चन, खालीपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत. आता हा प्रश्न असा आहे की बाबा हे बऱ्यापैकी वाचण्यात नसतं आणि लेखापालन म्हणजे काय माहीत नसेल तर इंग्लिश म्हणजे वाचा. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग. प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे जमा आणि खर्चाचा हिशोब ठेवला जातो. काय केला जातो, जमा आणि खर्चाचा जिथं हिशोब ठेवला जातो त्याला काय म्हणतात अकाउंटिंग. बरोबर आहे, आपण म्हणतो ना अकाउंटंट असतो. बरोबर आहे, कशासाठी असतो अकाउंटंट, कशासाठी असतो, जमा आणि खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी. जुन्या काळी म्हणजे आपलं जुन्या काळी काय असायचे, मुन्शी असायचे. मुन्शी ते काय करायचे, जमा आणि खर्चाचे काय करायचे, रेकॉर्ड ठेवायचे किंवा दस्तऐवज ठेवायचे. त्यांना आपल्याकडे काय आता अकाउंटंट आहे. बरोबर आहे, चार्टर्ड अकाउंटंट CA ते काय करतात, जमा खर्चाचे काय करतात, नोंदी ठेवतात. मग लक्षात ठेवा लेखापालन म्हणजे अकाउंटिंग. एवढं कॉमन सेन्स आहे तुमच्याकडे. अकाउंटिंग म्हणजे काय येतो, काय ते जमा आणि खर्च येतो. मग हे बघा ऑप्शनमध्ये आहे जमा आहे का जमा. मग हे ऑप्शन तुम्ही बरोबर घेऊन चालायचे. जमाचे तत्व, जमेचे तत्व, पैसा. मला जमा खर्च काय विचार म्हणलो, जमा आणि खर्च कशाचा, पैशांचा. पैसा किती जमा झाला आणि किती खर्च झाला. म्हणजे पैसा म्हणजे काय आर्थिक तत्व, म्हणजे इकॉनॉमिक आर्थिक. पैसा आला म्हणजे आर्थिक आलं. ए आणि सी कन्फर्म असायला पाहिजे. ए आणि सी कन्फर्म असायला पाहिजे. हे तुम्हाला एवढं तरी कळलं कॉमन सेन्सवरती. आणि दुसरा महत्त्वाचा घटक आहे की मौद्रिक एक तत्व, मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, मौद्रिक धोरण म्हणतं. आपण म्हणत असतो की RBIची काय असती, मॉनिटरी पॉलिसी असती. RBIची काय असती, मौद्रिक धोरण असतं. आणि सरकारचं काय असतं, फिस्कल पॉलिसी. त्याला काय म्हणतात, वित्तीय धोरण म्हणतो. RBIची असती मौद्रिक धोरण. बरोबर आहे, त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. ती कशाशी रिलेटेड असते, पैशाशी रिलेटेड असते. मला तेव्हा पैशाचा काय असतो, जमा आणि खर्च असतो. मौद्रिक तत्व कुठं मला लागू होतं, पैशासाठी. मग इथं पण हे बरोबर येतं तुमच्या कॉमन सेन्सवरती. ACD 100% बरोबर असायला पाहिजे. आम्हाला भौतिकतेची तत्व माहीत नाही. बरोबर आहे, असं समजा की तुम्हाला ACD तर माहीत आहे कॉमन सेन्सवरती. मग ACD कुठे आहे, इथं AB आहे, इथं ABD आहे, इथं CD आहे फक्त. मग ACD असणारा पर्याय एकच आहे. मग ACD मध्ये वरीलपैकी सर्वमध्ये ACD काही इन्क्लूड आहे, मग त्याच्यामध्येच B पण येतो. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला जर बाकीचं जर माहीत नसेल, हे तुम्हाला म्हणलं अकाउंटिंग म्हणजे काय, जमा आणि खर्चाच्या नोंदी ठेवल्या जातात. मग अकाउंटिंगमध्ये तत्व काय आहे तर अकाउंटिंगचे प्रिन्सिपल काय आहेत, पैसा जमा होणार आहे, मग जमा आलं. काय जमा होणार आहे, पैसा म्हणजे आर्थिक गोष्ट आहे. बरं, इकॉनॉमिकली गोष्ट आहे. बरं, पैसा काय आहे, बरोबर आहे, पैसा आला तिथं अर्थशास्त्र आलं. बरोबर आहे, मला मी इथं आर्थिक घटक आला. नंतर इथं काय पैशाची गोष्ट आली म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आली. बरोबर आहे, मॉनिटरी पॉलिसी मग मॉनिटरी प्रिन्सिपल आलं. इथं आलं का मॉनिटरी युनिट प्रिन्सिपल. मग ACD तर तुम्हाला कन्फर्म माहिती झालं कॉमन सेन्सवरती. ACD काय असलं बरोबर असं. आणि मग काय B त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता भौतिकतेचं तत्व. मित्रांनो सिंपल आहे. आणि तुम्हाला हे मी काय म्हणलो, हा इन्फॉर्मेशन आधारित मी प्रश्न सॉल्व केला. आता मला माहीत नव्हतं लेखापालांचं विशेष काय मी वाचलेलं नव्हतं, म्हणून मी प्रश्न कसा इन्फॉर्मेशन आधारित सोडवण्याचा प्रयत्न केला. इन्फॉर्मेशन आधारित तयार झालेल्या लॉजिकवरनं प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. मला प्रश्न सुटला. बरं ठीक आहे, काही जणांना इन्फॉर्मेशन माहीत नाही, इन्फॉर्मेशन आधारित प्रश्न सुटत नाही. मग शेवटी त्यांनी काय पर्याय वापरायचा, वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे इन्फॉर्मेशन आधारित लॉजिकनं पण प्रश्न सुटतोय आणि पेपर सेट बेस लॉजिकनंही प्रश्न सुटत आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. नंतर आहे छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश वाढवू शकते. हा प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो की छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे त्या डॅश वाढू शकते. काय, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे त्याला काय म्हणतात, त्यामुळे डॅश वाढू शकते. मग त्याने विचारलं की अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यावेळेस काय वाढू शकते, महामंदी वाढू शकते, घसरण वाढू शकते, चलनवाढ वाढू शकते, काय वरीलपैकी कोणते नाही. तर मित्रांनो काय करायचे,
की अंदाजपत्रकाची तूट तयार झाली, मग ती तूट कशी भरून काढली जाते, जास्तीचा पैसा काय करून छापून. मग त्यावेळेस काय होतं तर त्यांना ते विचारलं आहे. तर तुम्ही काय म्हणताल की ठीक आहे मला काय माहीत नाही, मग तुम्हाला माहीत आहे की काय होतं, तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगता येतं की काय होतं, जास्त पैसा काय छापला जातो आणि जास्त पैसे छापल्यानंतर त्या प्रमाणात वस्तू आणि सेवाचं उत्पादन होत नाही. मग ते काय होतं की वस्तू आणि सेवाचा पुरवठा होत नाही. मग त्यामुळे काय होते, ते पैशात जे छापलेले जे पैसे आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होती. मग त्याची काय चलनाची व्हॅल्यू कमी होते. मग तुम्हाला एखादी वस्तू घेण्यासाठी जिथे 100 रुपये द्यायचे असतात तिथे तुम्हाला 1000 रुपये द्यावं लागतात. म्हणजे काय झाली, चलनवाढ झाली. ह्याला म्हणतात इन्फ्लेशन. बरोबर आहे, काय झालं, इन्फ्लेशन, चलनवाढ झाली. हे कॉमन, हे तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि तुम्हाला सगळं माहीत असताना तुम्हाला माहीत आहे की हे उत्तर चलनवाढ आहे. उघड डोकं लावायचं नाही. अरे सरनी सांगितलं होतं की कंसामध्ये असलेलं वाक्य बरोबर असतं. अरे मित्रा, तुम्हाला माहीत आहे ना, मग कशाला लॉजिक लावता. लॉजिक केव्हा वापरायचं, जेव्हा काहीच माहीत नाही तेव्हा लॉजिक वापरण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही हे उत्तर ठीक नाही करायचं. घसरण इथं कंसात मंदी दिलंय, मंदी दिलंय कंसात, मग हे उत्तर असू शकतं. सरनी सांगितलंय कंसामधील वाक्य बरोबर असतं किंवा कंसामध्ये दिलेलं पर्याय बरोबर असतो. मित्रांनो, तुम्हाला म्हणलो पहिल्यांदा माहितीच्या आधारित प्रश्न सॉल्व्ह करा. नंतर माहितीच्या आधारित प्रश्न सुटला नाही तर माहिती आधारित तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह करा. आणि शेवटी दोघी ऑप्शन आपल्याकडे नसतील, माहितीच्या आधारित प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारित तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटत नाही, तेव्हाच पेपर सेट बेस लॉजिक वापरायचं. बरोबर आहे. पण इथं माहितीच्या आधारित तुम्हाला प्रश्न सुटते, ती अंदाजपत्रातील तूट भरून काढते, तेव्हा काय वाटते, चलनवाढ वाढते. सिंपल क्वेश्चन होता, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. बघा खालीपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत. कर देय क्षमता तत्व जे आहेत त्याला म्हणतात ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. म्हणजे तुम्हाला एखादं काय करायचं, ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. आपल्याला टॅक्सच्या संदर्भात हा प्रश्न आहे. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बरोबर आहे. आपल्याकडे इन्कम टॅक्स कसं आहे, ज्याचं जास्त उत्पन्न आहे तो जास्त आयकर भरतो. बरोबर आहे. बघा मोठमोठे सेलिब्रिटी असतात, मोठमोठे उद्योगपती असतात, ते काय करतात, जास्तीत जास्त काय करतात, आयकर भरतात, इन्कम टॅक्स भरतात. पण छोटे छोटे उद्योगधंदे आहेत ज्याचा कमी काय उलाढाल आहे त्यांचा इन्कम टॅक्स कमी असतो. पण मोठमोठ्या कंपन्यांचा, मोठमोठ्या सेलिब्रिटीचा इन्कम टॅक्स जास्त असतो. म्हणजे काय आहे, बरोबर आहे की उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तीने अधिक आयकर भरावा आणि कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावे. बरोबर आहे. काय, कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावे. दोन्ही काय आहेत, बरोबर आहे. सिंपल आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. सिंपल आहे मित्रांनो. काय, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया. आपल्या प्रत्येक करंट अफेअरच्या पुस्तकामध्ये असतं. हे सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला मुद्दा आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष कोण होते, जोड्या लावा. 15वे कोणते होते, 12वे कोणते होते, 13वे कोणते होते, 14वे कोणते होते, 16वे कोणते. हा काय आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. तुम्हाला तर जाणवलं असेल की आतापर्यंत सगळे प्रश्न जे आहेत कुठं कोणत्या ना कोणत्या अँगलमध्ये आतापर्यंतच्या जेवढे एक्झाम झालेले मागे 10-12 वर्षामध्ये कुठं ना कुठे त्या प्रश्नाचा संदर्भ तुम्हाला भेटतो. त्यामुळे म्हणतो 21,000 चांगला अनालिसिस करा. भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर अरविंद पनगारिया. ह्यामध्ये काही विशेष नाही. नंतर खाली विधाने विचार घ्या. आता हा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. काय केलं, भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. बरोबर आहे मित्रांनो. आणि श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. बरोबर आहे मित्रांनो. ही भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये काय केलं, कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. आणि बस जे स्टेटमेंट आहे, श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे कोण होते, अध्यक्ष होते. सिंपल आहे मित्रांनो. राज्य सेवा मुख्य परीक्षेला हे अशा प्रकारचे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. 1997 गुप्ता समिती, काय गुप्ता समिती. आणि गुप्ता समितीच्या शिफारशीनुसारच आपल्याकडे काय आलं होतं, किसान क्रेडिट कार्ड आलं होतं. काय, गुप्ता समितीच्या शिफारशीवरनं किसान क्रेडिट कार्ड आलं होतं. आणि किसान क्रेडिट कार्ड कोणी आणलं होतं, इंडियन गव्हर्नमेंटने. पण साधं म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे कुणी, नाबार्डनं आणलं होतं किसान क्रेडिट कार्ड. कधी, 1998ला नाबार्डनं आणलं. कोणाच्या सल्ल्यानं, RBIच्या सल्ल्यानं. लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा की 1997ची गुप्ता समिती होती. गुप्ता समितीने शिफारस केली की किसान क्रेडिट कार्ड तुम्ही द्या शेतकऱ्यांना. 1998ला किसान क्रेडिट कार्ड वाटले कुणी वाढले, नाबार्डने वाढले. कुणी नाबार्डने. आणि 1998 साली सल्ला कोणाचा घेतला, RBIचा. हे लक्षात ठेवा. हे सिंपल आहे. हे क्वेश्चन होऊन गेलेलं आहे. हे मला माहित होतं, उत्तर निघलं. पण ज्यांना कोणाला माहीत नसेल की कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती काय होती, R.V. गुप्ता काय होते, माहीत नाही, काय करा तुम्ही, मग काय करा, तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला चुकवण्याचा अधिकार नाही, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, दोन्ही बरोबर घेऊन जायचं. आणि आपल्या माहितीच्या आधारेही प्रश्न सुटतोय आणि पेपर सेट बेस लॉजिकनुसारही प्रश्न सुटत आहे. दोन्ही योग्य आहेत. मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न होता की RBI मध्ये जे डॅशबोर्ड आला होता तो कधी आला होता ते विचारला होता. जून 23 मध्ये आलता प्रश्न. RBIच्या संदर्भात आला. RBIच्या क्वांटिटेटिव्ह
जे धोरण आहेत, जे गुणात्मक संख्यात्मक साधने आहेत, त्या संदर्भात प्रश्न आला होता. आला RBIचा हा दुसरा प्रश्न. म्हणजे पहिला प्रश्न काय होता, समजा डॅशबोर्ड संदर्भात होता. ते डॅशबोर्ड कधी आलं, अंतर्दृष्टी आता पाहिलं ना. आणि नंतर आता काय पाहिलं की ह्याच्या अगोदर काय पाहिलं होतं की RBIचे जे संख्यात्मक साधने काय आहेत त्याबद्दल विचारला. आणि RBIचा हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे बघा RBI हे काय आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. मग RBIचे प्रश्न कसे येतात, हे तुम्ही RBIचे सगळे क्वेश्चन जर पाहिले तर RBIचे तुमचे प्रश्न चुकणार नाही. कळलं का. हे आयोगाचं तुम्हाला अनालिसिस असं कळलं पाहिजे. 21,000 करत असताना एवढी तुमची एकदम कॉन्शियस माइंड असला पाहिजे. आणि तुम्हाला एकदा कळलं ना की क्वेश्चन कसे येतात, तुम्ही क्वेश्चन प्रिडिक्ट करू शकता की येणार एक्झाममध्ये क्वेश्चन कसे असू शकतात. आणि जरी क्वेश्चन प्रिडिक्ट केलेले नाही आले, पण आलेले क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला लॉजिक किंवा टेक्निक तुमचं तयार झालेलं असतं. त्यामुळे म्हणतो PYQचं अनालिसिस खूप चांगल्या प्रकारे करून घ्यायचं. नंतर बघा 2024-25च्या आर्थिक वर्षात 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. त्यांनी काय विचारले की 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. 7.5, 8.5, 6.5, 7.2. तर मित्रांनो किती 6.5% आहे. आपल्या PYQ अनालिसिस बॅचमध्ये आपण हे घेतलं होतं. तर मित्रांनो बरं ज्यांना जर माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं, हे असेंडिंग ऑर्डरमध्ये आकडे लावायचे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे 6 क्रमाने लावायचे. 6.5 नंतर 7.2 नंतर काय लावायचं 7.5 नंतर काय लावायचं 8.5 असं लावायचं. पण आणि ह्या असेंडिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो आकडा आहे 7.2 ते काय असलं पाहिजे, आपलं पेपर सेट बेस लॉजिकनुसार उत्तर असलं पाहिजे. पण 7.2 हे उत्तर आपलं निघत नाही. तर उत्तर काय ॲक्च्युली 6.5. ठीक आहे. पेपर सेट बेस लॉजिकनुसार काही उत्तर बरोबर येतात, काही चुकतात. मी तुम्हाला असं हे नाही की माझ्याकडं लॉजिक आहे, मी ओढून ताणून उत्तर बरोबर काढतोय, ओढून ताणून उत्तर आणण्याचा प्रयत्न करतोय, असं काय आहे का. जिथं चुकतंय तिथं चुकते सांगतोय, तिथं लॉजिक काम करत नाही. पण काही ठिकाणी लॉजिक काम करते, 10 पैकी 5 ठिकाणी काम करते, पण ते फायद्याचं आहे. त्यामुळे सांगतोय की पेपर सेट बेस लॉजिक ह्या तुमच्याकडे गोष्टी असू द्या. तुम्ही फक्त अभ्यासात जेव्हा परीक्षा पास होऊ शकत नाही, आतापर्यंत किंवा फक्त अभ्यास जेव्हा कोणी परीक्षा पास झाला नाही त्याच्याकडे काहीतरी अभ्यास करून काहीतरी लॉजिक तयार झालं होतं, काहीतरी पेपर सेट बेस लॉजिक तयार झालं होतं, त्यानंतर त्याचं काय झालं आहे, तो परीक्षा पास झालेला आहे. कुणालाही विचारा. तुम्हाला काल पण सांगितलं एखाद्या मुलाला 72 जर मार्क आले निगेटिव्ह जाऊन, त्याचे वरचे 20 ते 22 क्वेश्चन हे लॉजिकनं बरोबर आलेले असतात. ते कन्फर्म क्वेश्चन जे होते त्याचे 50 खूप चांगला अभ्यास असणारा मुलगा सांगू शकतो की हे 50 क्वेश्चन मी जे राऊंड केलेले आहेत, ते गोल केले ते कन्फर्म बरोबर आहेत. पण उरलेले जे 22 आहेत ते काही तर लॉजिकने बरोबर आलेले असतात. त्यामुळे सांगतो की लॉजिकही तुमच्यासोबत असू द्या. पण लॉजिक कसं डोकं शांत ठेवून, कॉन्शियस ठेवून, आणि काय म्हणतात डोकं त्याला आणखी काय म्हणलो, कुठं लॉजिक वापरायचं हे पण कळलं पाहिजे. कधी सगळ्यात शेवटी जिथं तुम्हाला प्रश्न सुटतच नाही अभ्यासाच्या जोरावर, त्यावेळेस तुम्ही लॉजिक वापरला पाहिजे. मग अभ्यासाच्या जोरावर तुमचा प्रश्न सुटत आहे आणि विनाकारण तुम्ही लॉजिकने प्रश्न सॉल्व्ह करायचा आटच पकडला तर 100% तुम्ही नापास होणार. कधी लॉजिक वापरायचं, कधी अभ्यासच्या जिथं अभ्यास बंद होतो किंवा अभ्यासाच्या आधारावर प्रश्न सुटत नाही तेव्हाच लॉजिक वापरायचं असतं. अशा वेळेस तुम्ही नक्की पास होणार. बरोबर आहे. नंतर आहे आपल्याला 37 नंबरचा क्वेश्चन. कोणता 37 नंबरचा क्वेश्चन बघायचा मित्रांनो. आपल्याला 35 पर्यंत काय होते, करंट इकॉनॉमिकचे क्वेश्चन होते. किती 35 पर्यंत इकॉनॉमिकचे क्वेश्चन होते. 36 नंबरचा आपला करंटचा क्वेश्चन होता, पण तो इकॉनॉमिक्सच्या अँगलनं आलेला होता. तर मित्रांनो तुम्हाला ते सांगायचं आहे की 35 पैकी आपल्याला जे 15 क्वेश्चन पाहिले आता इकॉनॉमिक्सचे, तर 35 पैकी आपल्याला किती 13 बरोबर काढायचे आहेत. 13 बरोबर निघतात का ते आपण आता तुम्हाला प्रूफ करून दाखवत आहे. इतकं सिंपल आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो पेपर किती अवघड आला तर 1-2 विषय तुमचे असे असतात की तुम्हाला तिथं 15 पैकी 13 किंवा 15 पैकी 15 पडू शकतात. तर प्रत्येक सेक्शन अवघड टाकत नाही. 2 तरी 3 सेक्शन तुमच्या आवाक्यातले असतात. म्हणजे सगळा पेपर पूर्ण पेपर अवघड कधीच नसतो. बघा राज्यसेवा मुख्य आता कंबाईनची मुख्य परीक्षा झाली. कंबाईनच्या मुख्य परीक्षेला काय झालं की सगळं GS अवघड होतं, पण मॅथ अँड रिजनिंग 22 क्वेश्चन खूप सोपे होते. तिथं मुलांनी 22 पैकी 17-18 क्वेश्चन काढले. म्हणजे बाकी मी तुम्हाला तेच म्हणतो की बा पेपरमध्ये जर 7 सेक्शन आहेत आपले, तर 7 सेक्शनमध्ये 2 सेक्शन हमखास बरोबर काय असतात 15 पैकी 13, 15 पैकी 12 किंवा आउट ऑफ घेण्यासारखे असतात. आणि इतरमध्ये तुम्ही 7-8 करून तुम्ही कट ऑफची बेरीज जुळू शकता. ठीक आहे. तर आपलं काय बघायचं आहे, आपलं 21 नंबर 21 ते 35 बघायचे उत्तर किती बरोबर आले, किती चुकता ते बघायचे इकॉनॉमिक्सचे. तर अटल इनोव्हेशन मिशन बरोबर काढला होता आपण लॉजिकने. 22वा क्वेश्चन पण आपण लॉजिकने बरोबर काढला होता. कोणता मेक इन इंडिया, हा पण असेंडिंग ऑर्डरमध्ये आकडे लावून स्टार्टअप मधील ते आकडेवारी आपण बरोबर काढले होते. नंतर आपल्याला 24 नंबरचा क्वेश्चन आहे बँकाचं राष्ट्रीयकरण, सिंपल क्वेश्चन होता.
25 नंबरचा क्वेश्चन आहे बँकिंग नियंत्रक काय जोड्या लावा, ते आपण त्या आकडेवारी आकडा जो आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती त्यावरनं उत्तर काढलं होतं. लॉजिकवरनं सिंपल क्वेश्चन होता आणि लॉजिक जरी लावायची गरज पडत नाही कारण की ते बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. किंवा हा क्वेश्चन आहे की हा चुकलेला आपला ज्वारीचं अन्नधान्याचं उत्पादन वगैरे एक आतापर्यंत एक क्वेश्चन चुकला. बरोबर आहे. 280 वरनं आपण उत्तर काढलं होतं वित्त आयोग आणि जोड्या लावल्या होता. बरोबर आहे. नंतर बघायचं आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेचं आर्थिक समावेशन कल्प डॅशबोर्ड अंतर्दृष्टी हे चुकलं होतं आपलं, हे काय उत्तर बरोबर निघलं नव्हतं. राजकोषीय तूट आपण उत्तर बरोबर काढलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक शांतनाबद्दल उत्तर बरोबर आलं होतं. सिंपल क्वेश्चन होता, विशेष काय नव्हतं. लेखापालनाचा पण आपण कॉमन सेन्सवरती आणि इन्फॉर्मेशन आधारित आणि पेपर सेट बेसला उत्तर काढलं होतं. आणि ही चलनवाढीच्या संदर्भातला हा प्रश्न सिंपल होता. इन्कम टॅक्सचा प्रश्न सिंपल होता. 16 वित्त आयोगाचा प्रश्न सिंपल होता. आणि 35वा जो क्वेश्चन आहे तोही आपण पेपर सेट बेस लॉजिकनं आणि इन्फॉर्मेशन आधारित आणि किंवा इन्फॉर्मेशन आधारित हा प्रश्न सॉल्व्ह केला होता. आता 15, 21 ते 35 म्हणजे 15 क्वेश्चन आहे. 15 क्वेश्चनपैकी आपले किती चुकले मित्रांनो? 15पैकी फक्त 2च चुकले. मग राहिले किती बरोबर आले? 15पैकी मग आपले किती 13 बरोबर आले. आले का? हां आहे का? प्रूफ केलं का? सिंपल आहे मित्रांनो, घाबरायचं नाही. पेपर किती अवघड आला ना, ॲटलीस्ट 2 तरी सेक्शन तुमचे अवघडले असतात जी 15पैकी 12, 15पैकी 15 निघू शकतात. आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही 7, 8, 7-8ची बेरीज जुळून कट ऑफ क्लिअर करायचा असतो. जसं की तुम्हाला पहिल्या सेशनला सांगितलं होतं, सगळ्यांचं सांगितलं होतं की इतिहासला किती मार्क आले पाहिजे ते, भूगोलला किती आले पाहिजे ते, करंट अफेअरला किती आले पाहिजे ते. आणि शेवटी पेपर डिस्कशन झाल्यानंतर परत आपण तो चार्ट बघूया. ठीक आहे. आता करंट अफेअरचे क्वेश्चन आपण हा पाहिला 36 नंबरचा, तर आपला हात चुकला होता. नंतर बघू 37 नंबरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश आणि डॅश डॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षिततेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. तर कुणी आणलेले आहे? भारत व फ्रान्स, फ्रान्स व चीन व जर्मनी व फ्रान्स व USA. मित्रांनो हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पेपर सेट बेस लॉजिकनुसार उत्तर काढू शकता. मी बॅचमध्ये सांगितलं आहे ज्यावेळेस असे प्रश्न येतात, ज्यावेळेस जगभरामध्ये काहीतरी असं परिषद झाली, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आली, काहीतरी गोष्ट घडलेली आहे आणि पर्यायामध्ये जर भारत असेल तर काय करायचं? भारत जिथं आहे तो ऑप्शन निवडून आपलं उत्तर काढायचं. बऱ्यापैकी पेपर सेट बेस लॉजिकनुसार ते उत्तर निघतं. आता इथं बघा, ही जी परिषद झाली वगैरे की ॲक्शन शिखर परिषद झाली, AI ॲक्शन शिखर परिषद झाली, ह्याच्यामध्ये भारत एकाच ठिकाणी आहे. म्हणजे भारत जिथं आहे ते काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे. आणि पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे आपलं उत्तर निघते भारत व फ्रान्स. आणि जर वेगवेगळ्या राज्यांच्या रँकिंग दिल्या, वेगवेगळ्या राज्यांनी काहीतरी केलं आहे किंवा एखाद्या राज्याने युनिक काहीतरी केलं आहे, असे 4 राज्याचे जर 4 राज्याचे पर्याय दिले असतील, एक वर प्रश्न दिला आहे, खाली 4 राज्य दिलेत आणि त्यामध्ये जर महाराष्ट्र असेल तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो? महाराष्ट्र टिक केलं पाहिजे. बरोबर आहे. जर जगभरामध्ये काहीतरी झालंय आणि ते विचारलं की कोणत्या देशाने केलंय किंवा कोणत्या देशांच्या सहभागाने केलंय आणि ऑप्शनमध्ये जर भारत असेल तर भारत टिक करायचं. आणि भारत देशामध्ये जर एखाद्या राज्यानं काहीतरी विशेष केलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टिक करून यायचं. जर काहीच माहिती नसेल तर तुम्हाला ह्या अशा पेपर सेट बेसनुसार उत्तर निघतात. आत्ता हे उत्तर निघालं आहे भारत व फ्रान्स. आणि प्रश्न कशाबद्दल आहे? AI वरती. म्हणजे काय त्या सध्या चर्चा कोण चालू आहे? AIची. मग ती AI वर हा प्रश्न आलेला आहे. नंतर आहे 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे विचारलंय. काय 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे असं विचारलेलं आहे. तर विचारलं काय? चीन कुठं बांधत आहे? यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी तिबेट, अँगस्ते नदी सिचुयान प्रांत, येलो नदी पिवळी नदी शाक्सी प्रांत आणि मिकाँग नदी युनान प्रांत. मी काय म्हणलं तुम्हाला काहीच माहिती नाही. आता प्रश्न बऱ्याच जणांच्या वाचनात नसेल तर काय करायचं? कंसात दिलेली ती माहिती आहे. कंसात इथं बघ, इथं कंसात दिली, इथं कंसात दिली. म्हणजे ह्या दोन्हीपैकीच एक काही असणार पर्याय असू शकतो. म्हणजे 1 आणि 3 मध्ये उत्तर असणार. इथं कंसात माहिती दिली, इथं पण कंसात माहिती दिली. 1 आणि 3 आणि 1 आणि 3 मध्ये आता कन्फ्यूज झालंय. मग 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही काय टिक केलं पाहिजे? 3ला उत्तर टिक केलं पाहिजे. पण उत्तर तुमचं 3 टिक केल्यानंतर पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे चुकत आहे. उत्तर काय आहे? यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी तिबेट. पण मित्रांनो तुम्ही 50% काय झालं? पर्याय ते रद्द केले ना. 2 पर्याय ते रद्द केले होते. कन्फर्म माहीत झालं की तुम्हाला उत्तर 1 आणि 3 मध्ये असणार. पण ठीक आहे, इथं पेपर सेट बेस लॉजिक लागलं नाही पण काही ठिकाणी लागत आहे. ठीक आहे, झाले. नंतर जोड्याला द्रोणाचार्य पुरस्कार सुभाष राणा, दुपाली देशपांडे, संदीप संगवान, S मुरलीधरन,
क्रीडा प्रकार नेमबाजी, पॅरा नेमबाजी, हॉकी आणि बॅडमिंटन हे काय दिले द्रोणाचार्य पुरस्कार प्रशिक्षक आहेत. तुम्ही जर पाहिलं की एस मुरलीधरन नाव जे आहे मुरलीधरन साऊथचं नाव आहे. साऊथ म्हणजे दक्षिण राज्यांमधील नाव आहे आणि दक्षिण राज्यामधले जे नाव आहेत मुरलीधरन वगैरे. मग तुम्ही जर पाहिलं की हे सहसा बॅडमिंटन, टेनिस आणि बुद्धिबळ ह्या खेळाशी संबंधित असतात. साऊथची बऱ्यापैकी जे व्यक्ती आहेत ते कशाचे रिलेटेड असतात, बुद्धिबळ, टेनिस किंवा बॅडमिंटनशी संबंधित असतात. बरोबर आहे. मग तुम्हाला हे लॉजिक लागते की मग मुरलीधरन कुठले साऊथची व्यक्ती आहे, बरोबर साऊथ राज्यामधील व्यक्ती आहे. मग तुमचं काय असलं पाहिजे, बॅडमिंटन असलं पाहिजे किंवा बुद्धिबळ असलं पाहिजे किंवा टेनिस असलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा नेमबाजी, पॅरा नेमबाजी, हॉकी आणि बॅडमिंटन. मग बॅडमिंटन इथं आहे. मग डचं 4 काय, मग साऊथचा व्यक्ती काय असतो बॅडमिंटन, टेनिसमध्ये आणि बुद्धिबळामध्ये सहसा जास्त सहभाग असतो. मग डचं उत्तर 4 बॅडमिंटन काढलं लॉजिकनं तर डचे 4 एकाच ठिकाणी आहे. आपलं उत्तर लिहिलं का डचे 4. आणि दुसरा मग आहे संदीप संगवान जे नाव आहे संदीप संगवान हे कसं आहे हरियाणवी नाव आहे. हरियाणा राज्यात असे आडनाव असतात कर्नावाल, संगवान. मग हे काय लक्षात किंवा आणखी मला नाव आठवण नाही पण असे जे नाव असतात ते कुठले असतात हरियाणा पंजाबमधले. मग ते हरियाणा पंजाबमध्ये काय जास्त हॉकी कुस्ती असते. मग इथं हॉकी आहे. मग संदीप संगवान काय पाहिजे हॉकी पाहिजे. मग हॉकी आला सीचा 3 आला का लॉजिक. आणि सुभाष राणा पॅरा नेमबाजी आहे आणि दीपाली देशपांडे काय आहे नेमबाजी. तुम्हाला जर एस मुरलीधरनवरनं डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत जात आहात. आणि हे द्रोणाचार्य पुरस्कार तुमच्या वाचनात नसले तरी पण तुमच्या कॉमन सेन्सवरती तुमच्या इन्फॉर्मेशन आधारितवर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकला असता. सिंपल आहे मित्रांनो. आणि बघा भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने डॅशमधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 केले. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने डॅशमधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 केले. पहिला आहे पंजाब, दुसरा आहे हरियाणा, तिसरा आहे हिमाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तराखंड. तर मित्रांनो हे जर लक्षात ठेवा की तुम्हाला काय म्हणतो काही माहीत नसेल तर सगळ्यात मोठा ऑप्शन काय इथे बघा कॉमन सेन्स. काही गोष्टी तुम्हाला नॉन सेन्स जरी वाटल्या पण उत्तरं निघतात. तिथे बघा पंजाब, हरियाणा, उत्तराखंड हे एक शब्द आहेत. बरोबर एक शब्द आहेत. पण हिमाचल एक शब्द आहे आणि मध्य प्रदेश हिमाचल एक शब्द आहे आणि प्रदेश एक शब्द आहे. म्हणजे पंजाबमध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये एकच शब्द आहे, हरियाणा दुसरा ऑप्शन जो आहे त्याचा एकच शब्द आहे, हरियाणा उत्तराखंड एकच शब्द आहे म्हणजे लक्षात. आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये 2 शब्द आहेत. हिमाचल हा एक शब्द झाला आणि प्रदेश एक शब्द झाला म्हणजे 2 शब्द असे तयार होतात तिथं. मग आपलं काय मोठं वाक्य मोठं नाव काय असतं उत्तर असतं. नॉनसेन्स जरी वाटलं तरी हे लॉजिक लागते. उत्तर बरोबर आहे हिमाचल प्रदेश. काही गोष्टी नॉनसेन्स वाटू शकतात पण उत्तर निघतात. नॉनसेन्स असू द्या नसू द्या आपल्याला उत्तराशी घेणं देणं आहे. फेब्रुवारी 2025 खालीपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दप्परती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2025 खालीपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दप्तरती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे माहीत नाही तुम्हाला तुम्ही काय करायचं सगळ्यात मोठा ऑप्शन कोणता आहे ते बघायचं. सगळ्यात मोठा ऑप्शन कोणता आहे हे होय 2 नंबरचा ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी. हे तुमचं पेपर सेट बेस लॉजिकनुसार उत्तर असायला पाहिजे होतं पण हे उत्तर चुकीचं आहे. उत्तर काय आहे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. काही उत्तर बरोबर येतात काही उत्तर चुक येतात. बरं सांगा पहिला आपला क्वेश्चन हा पण बरोबर आला कोणता बघा ते आपल्या जोड्याला आला का नाही मुरलीधरन यांच्यावरून काढला तो उत्तर बरोबर आला कॉमन सेन्सवरती. आणि नंतर जो आहे आत्ताचा कोणता एकच मिनिट हा जोडला आला उत्तर बरोबर बरोबर आहे. दुसरा हा पण बरोबर आला आपला हिमाचल प्रदेशचा. नंतर हा चुकतोय चुकू द्या ना कोणता आपला उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणा बापू दप्परते यांची कुठे नेमणूक झाली वगैरे. पण 2 क्वेश्चन बरोबर आले एक चुकला काय हरकत नाही बरोबर आहे. मे 2025 ऑडे इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोण बनला. ऑडे इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण होतं नीरज चोप्रा. सगळ्या पुस्तकामध्ये अशा गोष्टी ज्या फॅक्ट्स असतात किंवा करंट अफेअरच्या न्यूज असतं किंवा जास्त चर्चेत असलेला व्यक्ती असतो त्याची सगळ्या पुस्तकामध्ये नोंद असते किंवा सगळ्याला हे माहीत असतं न्यूजपेपरमध्ये वाचलेलं असतं. आणि हे उत्तर काही नीरज चोप्रा म्हणजे सिंपल क्वेश्चन होता. ऑडे इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला नीरज चोप्रा. नंतर आहे
एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये डॅश यांची त्यांचे पुढील उपमुख्य कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. काय? एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये डॅश यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर पहिला ऑप्शन आहे अरविंद कृष्णा, दुसरा ऑप्शन आहे अरविंद श्रीनिवास, नंतर आहे संजय मेहरोत्रा, चौथा आहे निखिल रविशंकर. तर मित्रांनो हे माहीत नसेल तुम्ही पेपर सेट बेस लॉजिकनुसार जायचं. पेपर सेट बेस लॉजिकनुसार जर गेलं तर अरविंद इथं आहे, अरविंद इथं आहे, अरविंद आहे म्हणजे सारखेपणा आहे. मग सारखेपणा अरविंद म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतरी उत्तर असू शकतं. मग 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन आहे तर 2ला तुम्ही उत्तर टिक केलं पाहिजे. पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे पण चुकत आहे, चुकू द्या, काय हरकत नाही. ह्याचं उत्तर काय आहे? निखिल रविशंकर. पण पुढे एक प्रश्न असाच सेम आहे, तो आपला बरोबर येणार आहे. बघा तुम्ही सांगतो ह्या लॉजिकनं आपलं उत्तर बरोबर येणार आहे. खालीपैकी योग्य विधाने ओळखा. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. मित्रांनो चुकीचं आहे. तर काय आहे? 21 जून रोजी साजरा केला जाणारा कोणता जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. आणि ब जे आहे जागतिक संगीत दिन 2025 ची थीम ही काय? हिलिंग थ्रू हार्मोनी आहे. ही काय आहे? तर बरोबर आहे. मित्रांनो जे उत्तर फक्त ब बरोबर आहे हे मला माहीत होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण काही जणांना जर माहीत नसेल तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार तुम्ही दोन्ही काय करायचं? बरोबर घेऊन जायचं. म्हणजे तिसरा ऑप्शन तुम्ही टिक करायला पाहिजे होता. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर चुकत आहे. काही घाबरायचं कारण नाही. पण काही उत्तर बरोबर येणार आहेत आपले. बरोबर आहे. 19 ऑगस्ट 2025 मध्ये खालीपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? IMF मध्ये इंडियन व्यक्तीची, भारतीय व्यक्तीची नेमणूक झालेली आहे. खूप मग सगळ्या न्यूज आपल्या न्यूजपेपरमध्ये कव्हर केलेलं असतं, आपल्या एअरबुकमध्ये कव्हर केलेलं असतं, चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये हे गोष्टी महत्त्वाच्या असतात, उल्लेख असतात, सगळ्याला हे माहीत असतं. सिंपल प्रश्न असतो. सिंपल प्रश्न आहे. कोण होते? उर्जित पटेल होते. जोड्याला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025. तर बघा गर्ल्स हॉस्टेल आणि लेखक म्हणजे काय विचारलं? ग्रंथ आणि त्याचे लेखक विचारले. गर्ल्स हॉस्टेल, फिर उगना, अंगासूर, सिद्धार्थ, द बॉय हू बिकेम द बुद्ध. आणि साहित्य अकादमी युवा पुरस्कार सहसा वाचण्यात आलेले असतात. त्यामुळे हा काही क्वेश्चन अवघड नाही. पण जरी माहीत नसेल तर काहीतरी आपण लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू. पार्वती तिरके, मनदीप औलाक, अद्वैत कोठारी आणि अमर कुंगर बोरो. तर इथं बघा फिर उगना आणि अंगासूर, फिर उगना आणि अंगासूर हे जर पाहिलं तर तुम्हाला हे दोन्ही एक प्रकारे हिंदी साहित्य वाटतं. बरोबर आहे. फिर उगना आणि अंगासूर आणि गर्ल्स हॉस्टेल आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध. तर हे काही इंग्लिशमध्ये म्हणजे इथं काय हिंदी आणि इंग्रजीचे पुस्तकात दिलेलं आहे. हिंदी आणि इंग्रजी. तर इथं लक्ष द्या इंग्रजीचं लिखाण करणारा ह्यात कोणता असू शकतो तुम्हाला? बघा अमर कुंगर बोरो. अमर कुंगर बोरो हे तुम्हाला एखादा साहित्यिक आहे तो कसा वाटतो? एकदम अमर कुंगर उर्दू किंवा हिंदी सारखा वाटतोय. म्हणजे हिंदी साहित्यिक वाटते त्याच्या नावावरनं. अमर कुंगर बोरो म्हणजे काय असला पाहिजे? कुठेतरी तुमचा हा हिंदी किंवा उर्दू साहित्य असलं पाहिजे असं दिसतं तुम्हाला. मग आपल्या ऑप्शनमध्ये हिंदी आहे. मग अमर कुंगर बोरो नावातच तसं ते दिसते. बघा तुम्ही जर नावानं तुम्हाला सेन्स तयार होतं की हे कुठेतरी हिंदी साहित्यिक असणार किंवा उर्दू साहित्यिक असणार. मग ह्याच्यामध्ये हिंदीचं कुठे आहे? फिर उगना आणि अंगासूर. बचं काय असलं पाहिजे? 4 असलं पाहिजे. बचं 4 कुठं आहे का? नाही. मग फिर उगना तर मग हे पण येत नाही. अंगासूर हे पण हिंदी आहे. बघू मग सीचं कुठे 4? सीचं 4 कुठं आहे का? आहे एक ठिकाणी. मग हे सीचं 4 तुम्ही उत्तर काढू शकता. म्हणजे बघा तुम्ही मग सीचं 4 एकाच ठिकाणी आहे मग तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. फक्त सेन्स त्या वाक्याचा नावाचा सेन्स तुमचा जनरल जो सेन्स आहे कॉमन सेन्स त्यावर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. मग सीचं 4 आलं की बाकी उत्तर तुमचं निघत आहे. गर्ल्स हॉस्टेल कोणाचं आहे? मनदीप औलाक यांचं आहे. गर्ल्स हॉस्टेल मनदीप औलाक. नंतर अंगासूर कोणाचा? फिर उगना कोणाचा आहे? पार्वती तिर्की यांचा आहे. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध कोणाचं आहे? अद्वैत कोठारे. रिपीट करतो. आपलं जे क्वेश्चन अमर कुंगर बोरो हे तुम्हाला ना वाचलं की कळतं हे हिंदी साहित्यिक किंवा उर्दू साहित्यिक असू शकतात. आणि आपल्याकडे अवेलेबल काय आहेत? 2 हिंदी ग्रंथ आहेत किंवा काव्य आहेत. फिर उगना आणि अंगासूर. मग मी पाहिलं बचं 4 आहे का कुठं? बचं 4 कुठं नाही. मग मी नंतर अंगासूरचं पाहिलं. अंगासूर सीचं 4 कुठं आहे का? मला सापडलं. माझ्या कॉमन सेन्सवरती मी उत्तरापर्यंत पोहोचलो आणि माझं उत्तर निघलं. म्हणजे काय? गर्ल्स हॉस्टेल कोणाचं आहे? मनदीप औलाक, फिर उगना पार्वती तिरके, अंगासूर अमर कुंगर बोरो, सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्ध. ते काय आहे? ड 3 अद्वैत कोठारे. असं उत्तरापर्यंत जायचं असतं. थोडं फास्ट होतंय मान्य आहे पण ॲडजस्ट करून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. खूप जर खूप स्लो घेतलं तर मग आपल्याला 5-6 घंटे लागतील ह्या पेपरला एक्सप्लेनेशन करायला. नंतर आहे खालीपैकी कोणी 2025च्या काय खालीपैकी कोणी 2025च्या एकच मिनिट काय FISM काय खालीपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला. जेव्हा तुम्हाला असं दिलं असतं ना FISM तुम्हाला हे लगेच क्लिक होत नाही, ते अंडरस्टँड होत नाही. तेव्हा तुम्ही काय बघायचं? इंग्लिशमध्ये बघायचं. इंग्लिशमध्ये काय? FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक कोणाला पुरस्कार भेटलाय?
ठीक आहे, बघू. तर आपल्याला हा पुरस्कार माहीत नाही कोणाला भेटलेला आहे, मी वाचलेला नाही, तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही. मग आपण काय करायचं, पेपर सेट बेस लॉजिकनुसार जायचं. मग लक्षात ठेवा, आचल कुमावत, कविता अग्रवाल, सोहानी शाह आणि साक्षी शाह, ह्याच्यामध्ये कॉमन काय लक्षात ठेवा मित्रांनो, तिसऱ्यामध्ये शाह आहे आणि चौथ्यामध्ये पण शाह आहे. म्हणजे 100% हा शाह 3मध्ये शाह आहे आणि 4मध्ये पण शाह आहे. म्हणजे आम्ही काय सुहानी शाह आणि साक्षी शाह, लक्षात ठेवा, शाह आडनाव सरनेम सेम आहे, मग उत्तर हिथंच कुठेतरी असणार. आणि मग आपल्याला माहीत आहे की 3मध्ये 4मध्ये कुठेतरी उत्तर असणार. मग 3 आणि 4मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण कोणाला टिक करतो, 3ला करतो आणि पेपर सेट बेस लॉजिकनुसार उत्तर बरोबर येत आहे. आलं का? वरचा सेम असा काय नावात समानता असलेला प्रश्न चुकला, पण इथं त्याच लॉजिकनं हा दुसरा प्रश्न बरोबर आलेला आहे. ठीक आहे, 2 प्रश्न सॉल्व्ह केलेले एकाच लॉजिकनं, पण एक बरोबर आला, एक चुकला. काही माहीत नसताना जर तुमचा एखादा प्रश्न बरोबर येत आहे तर ते तुम्ही लॉजिक वापरलं पाहिजे. ठीक आहे. 48 वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. बरोबर आहे मित्रांनो. आणि युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही होती. तर मित्रांनो हे चुकीचं आहे. नशामुक्त युवा भारत असं तशी थीम होती, त्यामुळे चुकीचं आहे, फक्त बरोबर आहे. मित्रांनो हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करायचं, दोन्ही बरोबर घेऊन जायचं आणि दोन्ही बरोबर घेऊन गेलं तर हे तुमचं उत्तर चुकत आहे. पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे चुकत आहे, हे उत्तर फक्त आहे. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार बाकी काही उत्तर बाकी बरोबर आलेले आहेत ना, त्यामुळे लॉजिक सोबत असू द्या, काही चुकले चुकू द्या, पण काही बरोबर पण येत आहेत. बरोबर आहे. 49वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये खालीपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे? मग पहिला ऑप्शन आहे श्री SD कुमारस्वामी, श्री पियुष गोयल, श्री मनोहर लाल आणि डॉक्टर वीरेंद्र कुमार. मला जर माहीत नसेल तर मी काय करणार, पेपर सेट बेस लॉजिकनुसार जाणार. पेपर सेट बेस लॉजिकनुसार गेलं तर माझं उत्तर काय असलं पाहिजे, सगळ्यात मोठा ऑप्शन कोणता आहे, श्री SD कुमारस्वामी, पियुष गोयल, वीरेंद्र कुमार, मनोहर लाल. हे काय सिंपल म्हणजे काय, नाव सरनेम नाव म्हणजे नेम सरनेम, इथे फक्त नेम दिले. मग ह्याच्यामध्ये काय दिले, SD म्हणजे त्याचं नाव आहे, D मध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि त्यांचं कुमारस्वामी हे सरनेम आहे. मी मोठा ऑप्शन कोण तयार होतोय, पहिल्या क्रमांकाचा. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार आपलं उत्तर असलं पाहिजे, पण पेपर बेस लॉजिकनुसार हे चुकत आहे, चुकू द्या, पण काही क्वेश्चन बरोबर येत आहे. पण लॉजिक शेवटपर्यंत तुमच्यासोबत असू द्या. 100 पैकी काही क्वेश्चन तुम्हाला लॉजिकने सोडवायचे आहेत. समजा 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर 10 पैकी 5 तर बरोबर येतात, तुम्हाला प्रूफ करून दाखवले आहे, आणि 5 चुकतात हे पण दाखवलेलं आहे. ठीक आहे. नंतर खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. बरोबर आहे. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. बरोबर आहे. आणि तिसरा आहे C नंबरचा, श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. मित्रांनो चुकीचं आहे, श्री माता वैष्णोदेवी नाही तर अमरनाथ यात्रा काय, अमरनाथ यात्रा जे आहे ते काय, आपल्याला अमरनाथ यात्रा मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे असं असायला हवं होतं. माता वैष्णोदेवी नाही. म्हणजे उत्तर काय, A आणि B हे माहीत आहे मला, म्हणून उत्तर निघलं. पण तुम्हाला जर माहीत नसेल तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार सगळं बरोबर घेऊन जायचं, म्हणजे मी ऑप्शन ABC हा टिक करायला हवा होता. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे चुकत आहे. पण मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता, पेपर थोडे अवघड होता, करंट अफेअर थोडं वेग होतं, तरी पण तुम्ही 15 पैकी 7 पर्यंत जाऊ शकता. किती? 15 पैकी 7 पर्यंत जाऊ शकता. तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. काही क्वेश्चन सोपे होते, उर्जित पटेल यांचा किंवा नीरज चोप्रा यांच्या संदर्भातला, किंवा आपल्याला द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे, आणि काही लॉजिकने तुम्ही सोडवले होते. बघा तुमचे 7 क्वेश्चन 15 पैकी 7 मध्ये खूप चांगलं अचिव्हमेंट आहे आजच्या पेपरला, जर तुम्हाला विशेष काही माहीत नसेल तरी. पण माझं म्हणणं आहे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करायचा. माहीत नसेल तर मग लॉजिक वापरायचं. मग मी लॉजिक सांगतोय, मग तुम्ही अभ्यास करायचा बंद करा असं नाही सांगत मी तुम्हाला. अभ्यास करा आणि अभ्याससोबत आपलं लॉजिक पण डेव्हलप करा, कारण की लॉजिक शिवाय परीक्षा पास होता येत नाही. पण लॉजिक कधी वापरायचं, सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला तिथं अभ्यासाच्या आधारावर प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही तेव्हा. 36 नंबरचा क्वेश्चन होता तो आपला चुकला होता. 1 नंबर क्वेश्चन चुकला आपला GDP संदर्भात. नंतर भारत व फ्रान्स आपण ते लॉजिकने प्रश्न सॉल्व्ह केला होता AI समिटचा, तो बरोबर आलेला आहे. नंतर बघितलं तर हा एक क्वेश्चन आपला चुकला होता, जलविद्युत धरण कुठं बांधले चिन्ह, तो पण चुकला होता, लक्षात ठेवा. 2 क्वेश्चन चुकले आतापर्यंत. नंतर आपल्याला एक द्रोणाचार्य पुरस्कार आपण लॉजिकने बरोबर काढला होता. बरोबर आहे. नंतर 40 नंबरचा क्वेश्चन आहे आपण काढला होता कॉमन सेन्सवरती. बरोबर आहे. 41 नंबरचा क्वेश्चन जो आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी SBIचे, तो चुकला होता आपला. 3 क्वेश्चन चुकले आतापर्यंत. नंतर आपला ऑडी इंडियाचा बरोबर आला होता नीरज चोप्रा. एअर न्यूझीलंडने कोणाचं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडणूक केली, हा 4था क्वेश्चन चुकला आपला. 4 क्वेश्चन चुकले आतापर्यंत. 4
नंतर योग्य कथन ओळखा, हा पण आपला पेपर शीट बेस लॉजिकनुसार बरोबर नाही आला, माहिती नसेल तरी चुकतो. तर हा 5वा क्रमांक, 5 क्वेश्चन चुकले आतापर्यंत. उर्जित पटेल बरोबर येत होता. साहित्य अकादमी कॉमन सेन्सवरती सोडवला होता आपला क्वेश्चन हा, बरोबर आहे. नंतर सुहानी शाह, साक्षी शाह पेपर शीट बेस लॉजिकनं बरोबर आलेला होता हा क्वेश्चन, त्यामुळे काही टेन्शन नाही. वाराणसीचा जो क्वेश्चन आला युवा आध्यात्मिक शिखर परिषद, तो चुकत होता. 6 क्वेश्चन चुकले आतापर्यंत. 49 नंबरचं क्वेश्चन आहे, कोणता नवी दिल्ली ते कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम कोण होतं त्याबद्दल विचारलं. त्याचे पॉवर सुविधेचे उद्घाटन कोणी केले, हा क्वेश्चन होता. हा पण चुकत आहे. म्हणजे आतापर्यंत 7 क्वेश्चन चुकले. आणि जो आहे पहलगाम संबंधित तोही क्वेश्चन आपला चुकला होता. म्हणजे आतापर्यंत आपले 8 क्वेश्चन चुकले. टोटल क्वेश्चन किती होते, 15पैकी 8 चुकले, राहिले किती, 7. म्हणजे 7 बरोबर आले का. काही कॉमन सेन्सवरती निघले, काही तुमच्या माहितीच्या आधारावर 1-2 क्वेश्चन बरोबर आले होते, बरोबर आहे. तर त्यामुळे हे लॉजिक तुमच्याकडे असू द्या, पण तुम्ही अभ्यास पण चांगला करा आणि त्यासोबत तुमचं लॉजिक पण चांगलं डेव्हलप करा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये इथे थांबू आणि उरलेले जे 50 क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 51 ते क्वेश्चन नंबर 100, ते आपण पुढील सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, थांबतो इथं. थँक्यू.